सांगलीत चिनी बेदाणे विक्रीचा प्रकार खपवून घेणार नाही, विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करत परवाने रद्द करा, बेदाणा असोसिएशनची मागणी. चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे आणून कमी दराने भारतात विक्री करण्याचा प्रकार सांगलीच्या तासगावमध्ये उघडकीस आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांसह बेदाणा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडालेली आहे. या प्रकरणी सांगली तासगाव बेदाणा मर्चंट असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संबंधित व्यापाऱ्यांवर बाजार समितीकडून कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच संबंधित बेदाणा विक्रेत्याचे परवाने रद्द करण्यात यावे अशी मागणी करत महाराष्ट्रातल्या बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारचं आर्थिक नुकसान सहन केलं जाणार नाही आणि व्यापाऱ्यांनी देखील परदेशी बेदाणा विक्री करण्याचा प्रकार करू नये. विशेषतः चीनचा बेदाणा विक्री करण्याचा प्रकार कोणत्याही बेदाणा व्यापाऱ्याने केल्यास त्याला संघटनेच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा बेदाणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने सुशील हाडदरे, प्रशांत मजलेकर यांच्यासह तासगाव सांगली मधील व्यापाऱ्यांनी दिला आहे. अफगाणिस्तानचा बेदाणा आहे की आत्ता इथं काय नाव स्टोरेज, राधिका कोल्ड स्टोरेज तासगाव वासुंबे, राहुल बापनाचं स्टोरेज आहे. त्यांचा भाऊ रवी बापना ना तुम्ही, तिथं ह्यो अफगाणिस्तानचा बेदाणा आणि ह्यो बेदाणा दिलाय कोणी सांगतो तुम्हाला, ओमर साहिल लिमिटेड आणि इम्पोर्टेड बाय कोहली ॲग्रो इंडिया आणि हां त्याच्यावर घे, हे सगळा फोटोत घे. हां हे कोहली ॲग्रो इंडिया. तो बेदाणा इथं ह्या दर्जाचा आणून हे बेदाणा शॅम्पल घे रोहित, शॅम्पल घे. ही सगळी चालू आहे का रे गप्पा? चालू. ही सगळी कागद घे रे. तो बेदाणा खाण्याचा लायक आहे का? तो माझी विनंती आहे, आलं करा अध्यक्ष. अन्न आणि औषध प्रशासनाला बेदाणा आपण रेस्टिट्यूटला पडतो अध्यक्ष बरोबर. आणि कलेक्टर साहेबांनी ही स्टोरेज सगळी सील केली पाहिजे 2 दिवसात. बॉक्सच ठेवायची ना बॉक्स. आणि ही इथं 1 वर्ष बेदाणा जर कमी केला तर ह्याला लगे मुंग्या आल्या त्या की बेदाणा आयात करून इथं सांगितलं होतं मोर्चा की बेदाणा तुम्ही परदेशातल्या बेदाण्याला तुम्ही मदत करून इथं जो आयात झालेला बेदाण्याला तुम्ही खरा देऊ नका. सांगलीचा शेतकऱ्याचा हे त्या व्यापाऱ्यांचा धाव चालू आहे की बेदाण्याला भाव पाडायचं, त्यानं द्राक्षाचा भाव पडायला लागले. आणि हा सगळा बेदाणा माननीय कलेक्टर साहेबांनी सगळ्या कोल्ड स्टोरेजचा इथं धाड टाकून अन्न औषध प्रशासन, पोलीस प्रशासनानं हे बेदाणा सगळा जप्त करावा. आम्ही द्राक्ष संघाची सगळी लोक इथं आलेलो आहे, संचालक बोर्ड. आमचा ह्या बेदाण्याचा एवढं ही बाहेरचं आणून लोकांना खाऊ घालायला खरंच भारतात बेदाणा जरा कमी उत्पादन झालं आहे म्हणून आयात केलाच पाहिजे, लोकांनी खाल्लाच पाहिजे. नाही खाल्ला लोक चक्करून पडले, आजारी पडायला लागले. असं काय घडलं काय एखाद्या वर्षी कधी झालं म्हणा झाले का? आता 1.5 महिन्यात नवीन बेदाणे येते आणि ही लोक रोज आयात करायला लागले. ह्या सगळ्या लोकांना ह्या बेदाण्याच्या हे राहुल बापणा असू दे, रवी बापणा असू दे, मागाशी आपण गेलो तिथं आणि जो कोण बटेजा सगळे पेपर आहेत आपल्याकडे, याने आयात केला आहे. या लोकांना जरा शरम वाटायला पाहिजे की एवढ्या दिवस या शेतकऱ्यांना तुम्हाला मदत केली, तुम्हाला अंगाला कापडानं आला त्याला कारण करोडो रुपये तुम्ही एवढं मोठं झाला की द्राक्ष बागायतदारांच्या जेव्हा बेदाणा उत्पादकांच्या जेव्हा झाला, थोडंसं तुम्ही ह्या बेदाण्याच्या उत्पादकाला, द्राक्ष उत्पादकाला 4 पैसे मिळत होतं आणि लगेच तुम्ही इथं बेदाणा आयात करायला कोणीतरी अमृतसरच्या पार्टीनं आणि त्याचा वॉशिंगला इथं घेतला आहे. आणि ह्यो बेदाणा आता बघायचं, ह्यो बेदाणा बघा, ह्यो दर्जा बघा ह्या बेदाण्याचा अफगाणिस्तानच्या. आणि ह्यो बेदाणा तुम्ही ह्याला कलर मारून तुम्ही विकणार, वॉशिंग करून रिप्रोसेसिंग करून. ही 10 किलोची हां ही 10 किलोचा बॉक्स आहे. प्रोसेस करते दोघी मार्गाला प्रोसेस करायला लागलेली ही बॉक्स. ह्यो बेदाणा प्रोसेस 10 किलोच्या बॉक्स प्रोसेस करून बदलून 15 किलोच्या बॉक्समध्ये भरून मार्केटमध्ये सांगली त्याला लावायचं आणि इथला बेदाणा असं दाखवायचं. कारण हा बेदाणा एवढा दर्जाहीन आहे की ह्या बेदाणा दर्जाहीन बेदाणा ह्याला कलर मारून भानकडे करून भारतीय बेदाण्याची बाजारपेठ बदनाम करायला लागली, भारतीय बाजारातल्या बेदाण्याला खराब करायला लागली की भारतातलं बेदाणा खराब आहे असं दाखवून द्यायला लागले. सांगली जिल्हा हा बेदाणा उत्पादकांचा जिल्हा आहे. सध्या या बेदाण्याला 350 ते 400 रुपये प्रति किलो भाव आहे आणि कमी माल असल्यामुळं बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला 4 पैसे मिळत आहेत. मात्र हे सांगली आणि तासगाव
मधल्या काही कोल्ड स्टोरेज मालक आणि बेदाणा व्यापाऱ्यांना सहन होईन असं झालेलं आहे. त्यामुळंच चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे आणून कमी क्वालिटीचा कमी गुणवत्तेचा बेदाणा आणून तो त्याच्यावरती रिप्रोसेसिंग करून हा भारतीयच बेदाणा आहे असं दाखवण्याचं षडयंत्र काही व्यापारी उदाहरणार्थ बटेजा कोल्ड स्टोरेज बापना रवी बापना हे व्यापारी करतायत आणि यांचा भांडाफोड द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच केलेला आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं बेदाणा आयात करून देशांतर्गत बाजारपेठेतल्या शेतकऱ्यांना जर मारण्याचा धंदा हे सांगली तासगावमधले व्यापारी करत असतील तर या व्यापाऱ्यांना बदडून काढू आणि संपूर्ण आयात थांबवू, बेदाणा उधळून लावू अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.